सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या चैत्र शुक्ल द्वितीया म्हणजेच 20 मार्च 2026 शुक्रवार दिवशी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. आपण सर्व स्वामी भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. मनी आहे नाव ज्या स्वामींचे, परी त्यासी या जगी भीती कसली, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उद्या सर्वांनी एक पायरी चढायची आहे. आयुष्यात कधीच कुणापुढे झुकण्याची वेळ तुम्हाला येणार नाही. स्वामी कधी अशी वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही. उद्या सर्वांनी स्वामींच्या मंदिरात, केंद्रात, तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल, स्वामींचं केंद्र असेल, आवर्जून जा. स्वामींच्या मठाची, मंदिराची पायरी उद्या सर्वांनी जरूर चढायची आहे. आपण तर स्वामी भक्त रोजच स्वामींच्या दर्शनास जात असतो. काही व्यक्ती गुरुवारी जातात. तुम्ही जर पहिल्यांदाच जात असाल, आवर्जून स्वामींच्या मंदिराची पायरी चढून तर बघा. कधीच कुणापुढे झुकण्याची वेळ तुम्हाला येणार नाही. मोठे मोठे शत्रू तुमच्या पुढे अगदी फिके पडतील. स्वामी माऊली आहे. तुम्हाला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल, तुम्ही त्रासात आहात, संकटात आहात, कुठं जावं मार्ग सापडत नाही, उद्या ही पायरी म्हणजे स्वामींच्या मंदिराची पायरी आवर्जून चढायची आहे. सोन्यासारखे अनुभव येतील. सोन्यासारखं आयुष्य तुमचं घडवून टाकणार आहे स्वामी. बघा, स्वामी माऊली आहे. न मागता सर्व काही मिळवून देतील. स्वामींची इच्छा असेल ना तर तेवढी सेवा तुमच्या हातून जरूर करून घेतील. तर उद्या स्वामींच्या मंदिरात जरूर जायचं आहे. उद्या लवकर उठा, सर्वांनी लवकर उठा. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उद्या सेवा करायची आहे. तुमच्याकडून 21 दिवसांची सेवा राहून गेली, 11 दिवसांची राहून गेली. आता सगळ्यांनी आपण 21 दिवसांची, 11 दिवसांची सेवा तर केलेलीच आहे. ज्यांच्याकडून राहून गेलेली त्यांनी उद्या 1 दिवसाची जरी सेवा केली ना तर तुम्हाला अगदी भरभरून तुम्हाला फळ मिळणार आहे. 21 दिवसाचं फळ मिळेल, 11 दिवसाचं फळ मिळेल, पण उद्या 1 दिवसाची सेवा तरी आवर्जून करायची आहे. आता ज्यांनी 21 दिवसाची सेवा केली, 11 दिवसाची, उद्या सांगता करायची आहे. उद्या लवकर उठायचं आहे. आंघोळीनंतर स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. पिवळ्या फुलांचा, तुमच्याकडं जी फुलं असेल, स्वामींना सर्व प्रिय आहे. प्रेमाने, भक्तीने आपण चढवतो ना, स्वामींना प्रिय आहे. स्वामींना हार घालायचा आहे, अष्टगंधाचा तिलक लावायचा आहे. मूर्ती असेल तर पंचोपचार विधिवत पूजन करा. पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. नंतर स्वच्छ पाण्याने छान असं वस्त्र, तुमच्याकडं स्वामींसाठी जे दागदागिने असतील ते चढवायचे आहे. अलंकार घालायचे आहे स्वामींना आणि स्वामींची मूर्ती स्थापन करायची आहे देवघरात. तुम्ही जर पहिल्यांदा स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही आणलेली आहे मूर्ती, तर उद्या स्थापना तुम्ही तुमच्या घरच्या घरी तुम्ही ब्राह्मणाकडून करून घेत असाल तर अतिशय उत्तम. नाही जमलं तुम्हाला, तुम्ही स्वतःसुद्धा स्वामींना प्रथम पाण्याने, पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि आपल्या देवघरात साध्या सोप्या पद्धतीने आपण देवघरात स्वामींची मूर्ती स्थापन करू शकता. तुम्ही उद्या स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा एक का होईना पदार्थ महिलांनो जरूर बनवा. तुम्ही बाहेरून आणत असाल तरीही चालेल. स्वामींना पुरणपोळी, बेसनाचे लाडू, शिरा, बुंदी, वरण, भात, भाजी, पोळी जो तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल ना, नैवेद्य जरूर दाखवा. सकाळी दाखवा, संध्याकाळी दाखवा. दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही संध्याकाळी नैवेद्य करत असाल तर सकाळी पूजा वगैरे केल्यानंतर दूध साखरेचा, खडी साखरेचा, गूळ खोबऱ्याचा असा नैवेद्य जरूर दाखवा. गणपती बाप्पाला सुद्धा फुलं व्हायची आहे. दुर्वा अर्पण करा. स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं, तुमच्याकडं लाल रंगाची असेल, सर्व प्रिय आहे. स्वामींना भक्तीने पूजन करून तर बघा, स्वामी माऊली आहे. आपल्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करत असते. तर स्वामींची 1 दिवसाची सेवा आवर्जून करायची आहे. तर उद्या लवकर उठून स्वामींचा अभिषेक वगैरे केल्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण करायचं आहे. तुपाचा दिवा लावून पारायण करायचं आहे. तेलाचा पण आपण अखंड दिवा तर लावतोच, पण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो ना, गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे.
गाईचं तूप नसेल, तुम्ही जे तूप देवांच्या दिव्यांसाठी वापरतात, चिमूटभर हळद टाकून देत जा. गाईच्या तुपाचा दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. आसन घेऊन बसायचं आहे, कुठलेच विचार करू नका आणि एक मांडी स्वामी चरित्र सारामृताचं 1 ते 21 अध्याय जरूर पठण करायचं आहे. लवकर उठून पहाटे जरी सेवा केली चालेल, फक्त दुपारी 12 ते 12:30 करू नका. तुम्ही सकाळी, दुपारी, रात्री केव्हाही तुम्ही 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. 1 ते 1.5 तासात तुमची सेवा होऊन जाणार आहे. आता माझ्या महिला असतील, दादा असतील, ज्यांना एक मांडी बसता येत नाही, पायाचे वगैरे विकार असतील किंवा लहान लेकरं आहे, एवढ्या वेळ बसू देत नाही तुम्हाला, सारखं तुम्हाला उठावं लागत आहे मधून, मग तुम्ही काय करायचं? सकाळी लवकर उठून स्वामींची पूजा वगैरे झाल्यानंतर 7 अध्याय सकाळी वाचा. मुलं वगैरे दुपारी झोपलीत की दुपारी 7 अध्याय वाचा. पुन्हा संध्याकाळी रात्री तुम्ही 7 अध्याय वाचू शकता. अशा 3 बैठकीत सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण 1 दिवसाचं करू शकता. ज्यांना जमतं 1 मांडी तर त्यांनी आवर्जून 1 मांडी पारायण करा. ज्यांना उठबैस करून करावं लागत असेल त्यांनी 3 वेळा बसून जरी केलं, फक्त दुपारी 12 ते 12:30 या अर्धा तासाच्या काळात करू नका. ही दत्त गुरु महाराजांची भिक्षेची वेळ आहे. बाकी संपूर्ण दिवसभरात तुम्ही केव्हाही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. आता 1 दिवसाची सेवा करत आहोत, मग संकल्प करायचा की नाही? बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो. तुम्हाला नसेल संकल्प करायचा, नका करू. तुम्ही फक्त सेवा रुजू करायची आहे. आता संकल्प केला तर अतिशय उत्तम. तुम्ही घरच्या घरी जरी उजव्या हातात पळीभर पाणी घ्या, गंध अक्षता टाका, 1 फूल टाका, तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे. तुम्ही स्वामींच्या चरणी 1 दिवसीय सेवा रुजू करत आहात. स्वामींना बोलू नका, काही मागू नका, फक्त निष्फळ सेवा करायची आहे. स्वामी माऊली आहे. आपल्या लेकरांना काय हवं नको, काय योग्य काय अयोग्य सर्व जाणतात. फक्त 1 दिवसाची स्वामी मी ही सेवा रुजू करत आहे, कबूल करून घ्या, गोड मानून घ्या, एवढंच बोला. आणि ते पाणी तांबण्यात सोडायचं आहे, ते झाडांना वगैरे घालू शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कुठलीही सेवा करा. साध्या सोप्या पद्धतीने संकल्प करून घ्यायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. स्वामी चरित्र सारामृताचं असं 1 दिवसीय पारायण जरूर करायचं आहे. देवांना नैवेद्य दाखवा, सकाळी दाखवा, संध्याकाळी दाखवा, दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवायचा आहे. आता तारक मंत्राची सेवा कशी करायची 1 दिवसीय आवर्जून करा. महिलांनो, दादांनो, कितीही कठीण काळ चालू असू द्या, कितीही त्रासात असाल, घरात मुलं ऐकत नाही, चिडचिड करता, मनायोग्य वागत नाही, कसेही वागतात किंवा तुमचा चिडचिडा स्वभाव आहे, घरात नकारात्मकता जाणवत आहे, कुठल्याच कामात यश मिळत नाही, तर काय करायचं आहे? स्वामींची पूजा वगैरे झाल्यानंतर शांत आसन घेऊन बसा. तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्यायचं. जेवढं पाणी तुम्ही पिऊ शकाल किंवा मुलांना देणार असाल तेवढं पेलाभर पाणी घ्यायचं आहे तुम्हाला. उजवा हात त्या पेल्यावर तुम्हाला, पिण्याच्या पाण्यावर पेल्यावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि अखंड 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे तुम्हाला. कळालं असेल? पेल्यावर पाणी पिण्याचं घेऊन बसायचं आहे. आसन घेऊन बसा, दिवा अगरबत्ती लावून घ्या. शांत चित्ताने, कुठलेच मनात विचार आणू नका. शांत चित्ताने तुम्हाला पेल्यावर हात ठेवून 11 वेळा, अखंड 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे. नंतर ते तारक मंत्र पठण केलेलं पवित्र पाणी, तीर्थ प्रत्येकाने उद्या घरात जरूर आवर्जून प्यायचं आहे. थोडं घरात शिंपडावं लागलं तुम्हाला, जरूर शिंपडा. 4 दिवस वगैरे नसतील तर आवर्जून शिंपडा. मुलं पीत नसेल तर माठात टाकून द्यायचं आहे. उद्या कृपया सेवा करत आहोत आपण. शुक्रवार आहे. काही ठिकाणी मांसाहार वगैरे केला जातो. तुम्ही मांसाहार वगैरे करत असाल तर मग या सेवेचं पाणी, तीर्थ नाही दिलं तुम्ही कुणाला चालेल. पण उद्या नियम जरूर पाळायचा आहे. घरात किंवा बाहेर मांसाहार होणार नाही याची सर्वांनी जरूर काळजी घ्यायची आहे. जरी आपण 1 दिवसीय सेवा करत आहोत पण खूप प्रभावी सेवा आहे. स्वामींची सेवा करताना एवढा एक नियम तर आपण पाळू शकतो. शांत बसा, कुणाच विषयी वाईट विचार आणू नका.
नाहीतर मग कुठलीही सेवा करा, ती सेवा स्वामी कबूल करणार नाही. स्वामी माऊली आहे. प्रत्येक जीव स्वामींना प्रिय आहे. आपण प्रिय, सर्वच प्रिय आहे स्वामींना. कुणाच विषयी कुणी कितीही त्रास देऊ द्या, त्याच्याविषयी सुद्धा उद्या स्वामींना चांगलं बोला. स्वामींना सर्व माहीत आहे, कोण कसं वागत आहे. कर्माचं फळ इथंच आपल्याला भोगावं लागतं. तुम्हाला आज कोणी रडवत असेल ना, उद्या तो सुद्धा रडणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि स्वामींची सेवा करताना कुणी कुठलाही मोठा शत्रू असू द्या, त्याच्याविषयी सुद्धा वाईट मनात विचार आणू नका. शांत चित्त आपण आणि आपले स्वामी, बाकी सर्व स्वामींवर सोपवून द्यायचं आहे आणि फक्त सेवा करायची आहे. 100 नाही 1000% तुम्हाला फळ, सोन्यासारखं फळ मिळणारच आहे. अशा हेतूनेच आपल्याला सेवा करायची आहे. नाही फळ मिळालं तर बोला, सोन्यासारखं फळ जरूर मिळेल. एका दिवसात आयुष्याचं कल्याण करतील स्वामी. स्वामी माऊली आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण तारक मंत्र नित्य सेवा करतो आपण, आणि अनुभव सर्वांना आलेलेच आहे. तुम्ही प्रथम सेवा करत असाल, पहिलाच दिवस आहे, तरी पण करा. एका रात्रीतून तुम्हाला सोन्यासारखे अनुभव येतीलच. 100 नाही 1000% सांगते. त्याचबरोबर उद्या 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ स्वामींचा मंत्र जरूर जपायचा आहे. सकाळी करा सेवा, संध्याकाळी करा, किंवा तुम्ही मंदिरात जाऊन मंदिरात स्वामींसमोर सेवा करत आहात तिथं करा. स्वामी माऊली आहे, कणाकणात आहे. देवघरात बघाल स्वामी दिसतील तुम्हाला, मठात बघाल स्वामी दिसतील तुम्हाला. बघा, बाहेर एखाद्या वेळेस आपण चिंतेत असतो की आपलं कोण बघेल, आपल्या पाठीशी कोण आहे. अचानक बघा कुठून तरी स्वामींचा फोटो वगैरे आपल्या समोर येऊन जातो. हाच तर खरा चमत्कार आहे. स्वामी माऊली कधीच आपल्याला एकटं सोडत नाही, कायम पाठीशी आहे आपल्या स्वामी. म्हणून 11 माळी जप उद्या सर्वांनी जरूर करायचा आहे. उद्या स्वामींच्या मंदिरात जाताना एक नारळ आणि मूठभर खडी साखर जरूर घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वामींना नैवेद्यात पुरणाची पोळी, बेसनाचे लाडू, शिरा, बुंदी, तुम्हाला हवा तो नैवेद्य मंदिरात जरूर न्यायचा आहे. पण खडी साखर आणि एक नारळ, श्रीफळ खूप शुभ ठरत असतं. उद्या स्वामींच्या मंदिरात जाताना ना, शांत मनाने फक्त स्वामींना एवढंच बोला, मी फक्त स्वामी तुम्हाला भेटायला आलेलो आहोत. बघा, स्वामी माऊली आहे. आपल्याला हवं नको, काय हवं काय नको, आपल्याला काय आयुष्यात लिहिलेलं आहे, स्वामींना सांगायची गरज नाही. स्वामी माऊली आहे, जाणतात सर्व. काहीच बोलू नका, फक्त स्वामींना शांत चित्ताने स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. आणि स्वामींना एवढंच बोला, फक्त स्वामी मी आज तुम्हाला भेटायला आलेलो आहे. बघा, स्वामी माऊली आहे, तुम्हाला खाली हात पाठवणार नाही. स्वामींना फक्त आपल्याकडून खरी सेवा हवी आहे. मनात कुठलेच वाईट विचार आणू नका. शांत चित्ताने मंदिरात जायचं आहे. बघा, भरभरून तुमची झोळी भरून देतील स्वामी. उद्या स्वामींच्या मंदिरात जवळ जर उंबराचं झाड असेल, आवर्जून एक गाईच्या तुपाचा दिवा उंबराच्या झाडाखाली जरूर लावायचा आहे. एक गुळाचा खडासुद्धा उंबराखाली ठेवायचा आहे. नमस्कार करायचा आहे. 21 प्रदक्षिणा किंवा तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असतील. उंबराला स्पर्श करायचा आहे. उद्या आवर्जून उंबराला स्पर्श करा. गाईच्या तुपाचा दिवा लावा. साक्षात आपण स्वामींजवळ दिवा लावत आहोत. एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. तिथं जसे जसे किडे मुंगळे तिथले खातील तो गुळाचा खडा. तुमच्या आयुष्यात ज्या अडीअडचणी आहेत त्या संपून जातील आणि सर्व सुखांची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. लक्ष्मी नांदेल तुमच्या आयुष्यात. म्हणून ही उंबराची सेवासुद्धा सर्वांनी जरूर करायची आहे. उद्या शुक्रवार सुद्धा आहे. भगवान श्री हरी विष्णूच म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहे. दत्तगुरु महाराज आपले स्वामी आहे. म्हणजे प्रत्येक देव आपले स्वामी आहे. तर उद्या आवर्जून लक्ष्मी नारायणांची सुद्धा सेवा करा. उद्या शुक्रवार, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, कुंकुमार्चन जरूर करा. चैत्र नवरात्री सुद्धा चालू आहे. द्वितीय माळ आहे उद्या. तर उद्या आवर्जून माता लक्ष्मीला ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत माता लक्ष्मीला डोक्यापासून पायापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे. तुमची कुलस्वामिनी असेल त्या देवीच्या टाकावर, फोटोवर सुद्धा कुंकुमार्चन करा.